हत्तीवर स्वार होऊन येत आहे आई दुर्गा। या 4 राशींवर दैवी आशीर्वाद मिळणार आहेत। तो कोणत्या आहेत त्या 4 राशी, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की या 4 राशी कोणत्या आहेत। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर तयार व्हा सगळ्यांनी, कारण ह्यावेळी शारदीय नवरात्री इतिहास घडवणार आहे। देवी दुर्गा फक्त येत नाही तर ती हत्तीवर बसून येत आहे आणि परतही हत्तीवर जाणार आहे। हा योग लाखो वर्षातून एकदाच पाहायला मिळतो आणि जेव्हा असा योग येतो तेव्हा संपूर्ण जगात आनंदाची लाट येते। शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा देवी हत्तीवर बसून येते तेव्हा ती चांगले पीक, भरपूर पाऊस, अन्नधान्य आणि सुख समृद्धी आणि शांततेचे प्रतीक घेऊन येते आणि जेव्हा ती हत्तीवर परत जाते तेव्हा हे आनंदाचे द्वार लवकर संपणारे नाही, याउलट ते खूप काळ टिकेल असं समजा। सर्वात खास गोष्ट ही आहे की यावेळेस मातेचा हा दिव्य आशीर्वाद 12 पैकी 4 राशींवर थेट बरसणार आहे। या भाग्यवान राशींसाठी नवरात्री कोणत्या वरदानापेक्षा कमी नसेल। जणू नशिबाचं कुलूप माता स्वतःच्या हाताने उघडणार आहे। जर तुमची रास या 4 मध्ये असेल तर तयार व्हा, कारण या नवरात्रीमध्ये माता अंबेच्या कृपेने तुमच्या आयुष्यात धन, वैभव, मान सन्मान आणि आनंदाचा असा महासागर येईल की सगळेजण पाहून आश्चर्यचकितच होतील। तुमचं नशीब सूर्यासारखं चमकेल आणि चंद्रासारखं उजळेल। मी तुम्हाला सांगू इच्छिते की 22 सप्टेंबर 2025 सोमवारपासून माता दुर्गेचा पावन उत्सव सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी त्याची सांगता होईल। तर तयार राहा, कारण पुढे मी तुम्हाला या 4 खास राशींबद्दल सांगणार आहे ज्यांच्यावर माता दुर्गेची असीम कृपा बरसणार आहे। तर सगळ्यात पहिल्या राशीचं मी सांगणार आहे ती म्हणजे मकर रास। मकर राशीच्या लोकांनो तयार व्हा, कारण यावेळीची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी कोणत्याही सुवर्ण वरदानापेक्षा कमी नाही। माता दुर्गेचं हत्तीवर आगमन तुमच्या आयुष्यात अपार सुख समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव घेऊन येत आहे। स्वर्गलोकातून माता अंबेची जी कृपा तुमच्यावर बरसणार आहे ती तुमचं नशीब 4 पटीने उजळून टाकेल। या नवरात्रीमध्ये आर्थिक दृष्टीने तुम्हाला मोठा फायदा होईल। माता गौरीच्या आशीर्वादाने तुमचं उत्पन्न वाढेल आणि धनसंपत्तीमध्ये आश्चर्यकारक वाढ दिसून येईल। जे लोक व्यापार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ कोणत्याही सोन्याच्या खाणीपेक्षा कमी नाही। अचानक फायदा, नवीन संधी आणि मोठे सौदे तुमच्या हाती लागू शकतात। तर नोकरी करणाऱ्या जातकांसाठी ही नवरात्री मान सन्मान आणि उच्च पदाची भेट घेऊन येत आहे। एवढेच नाही, जर तुम्ही गेल्या काही काळापासून कोणत्याही आरोग्य समस्याशी झुंज घेत असाल तर या नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या कृपेने ती पूर्णपणे नष्ट होईल। तुमचे शरीर आणि मन दोन्ही ऊर्जावान होतील। एका बाजूला आरोग्यात जास्त सुधारणा होईल तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक जीवनही आनंदाने भरेल। जीवनसाथीसोबत प्रेम, आपुलकी आणि ताळमेळ अधिक दृढ होईल। नात्यामध्ये जो स्थिरपणा होता तो आता नवीन ऊर्जा आणि नवीन तेजाने परत येईल। तुमच्या मुलांची प्रगती पाहून नवरात्रीमध्ये तुमचं मन अभिमान आणि आनंदाने भरून येईल। अभ्यास, स्पर्धा परीक्षा किंवा करिअरच्या क्षेत्रात त्यांना मोठं यश मिळू शकतं। माता अंबेच्या कृपेने घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण तयार होईल आणि नातेवाईक तसेच शेजाऱ्यांसोबत संबंधही आधीपेक्षा अधिक मधुर होतील। समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक आदराने तुमच्याकडे पाहतील। नवरात्रीत काय करावे? जर मकर राशीच्या लोकांना या नवरात्रीत माता दुर्गेची विशेष आशीर्वाद मिळवायचा असेल तर कन्यांना भोजन घालणे आणि गरजूंना मदत करणे विसरू नका। माता अंबेच्या असीम कृपेने तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होईल आणि सर्व बाजूंनी शुभ बातमी मिळेल। दुसरी रास असणार आहे कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांनो, यावेळीची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही। माता दुर्गेचं हत्तीवर बसून आगमन तुमच्या आयुष्यात नवीन आनंद, यश आणि समृद्धीचं द्वार उघडणार आहे।
आतापर्यंत तुम्ही ज्या अडचणी आणि समस्यांशी झुंज घेत आहात त्या सर्व माता अंबेच्या कृपेने या नवरात्रीत संपणार आहेत। जणू तुमच्या आयुष्याचं ओझं हलकं होईल आणि एका नव्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात होईल। या 9 दिवसांमध्ये माता शैलपुत्रीची विशेष आशीर्वाद तुमच्या नशिबाला नवीन उंचावर घेऊन जाईल। प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचा मार्ग उघडतील आणि तुमचे प्रयत्न रंग आणायला लागतील। आयुष्यात अशा सकारात्मक ऊर्जा येतील जी तुम्हाला आधीपेक्षाही जास्त मजबूत आणि आत्मविश्वासी बनवेल। आर्थिकदृष्ट्यानेही ही नवरात्र तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येत आहे। अचानक धनलाभ, अडकलेला पैसा मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होण्याची दाट शक्यता आहे। कुंभ राशीच्या लोकांनो, 22 सप्टेंबरपासून तुमचं नशीब उघडणार आहे। या नवरात्रीत माता दुर्गेचा आशीर्वाद तुमची सर्व अडकलेली कामे पूर्णत्वास नेईल। ज्या योजना खूप काळापासून थांबल्या होत्या त्या अचानक वेगाने पुढे सरकतील। व्यापाऱ्यांसाठी हा काळ कोणत्याही खजिन्यापेक्षा कमी नाही। मोठा नफा, नवीन संधी आणि नवीन सुरुवातीचे संकेत स्पष्ट दिसत आहेत। जे लोक नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी ही नवरात्री सुवर्णसंधी घेऊन आली आहे। नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ करिअरमध्ये जबरदस्त वाढ घेऊन येत आहे। तुम्हाला दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते किंवा सध्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी जबाबदारी आणि पदोन्नती मिळू शकते। मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल आणि समाजात तुमची ओळख अधिक उंच होईल। माता अंबेसोबतच माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर बरसेल। धनधान्याची कोणतीही कमतरता राहणार नाही। घरात सुख शांतीचे वातावरण राहील आणि आईवडिलांचा आशीर्वाद तुमचे आयुष्य अधिक उज्ज्वल करेल। भावंडांसोबतचे संबंध मधुर होतील आणि घरात आनंदाचं वातावरण पसरेल। जे अविवाहित आहेत आणि जीवनसाथीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही नवरात्री स्वप्नपूर्ण झाल्यासारखी असेल। मनासारखा वर किंवा वधू मिळण्याची शुभ बातमी मिळू शकते। तर विवाहित जातकांसाठी वैवाहिक जीवनात प्रेम आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरू होईल। जीवनसाथीसोबत मिळून संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्याचा योगही बनत आहे, जो भविष्यात खूप फायदेशीर ठरेल। तर कुंभ राशीच्या जातकांनो, तयार व्हा, कारण या नवरात्रीत माता दुर्गेचे स्वागत तुमच्या आयुष्यात अपार आनंद, यश आणि समृद्धी घेऊन येणार आहे। तर त्यानंतरची तिसरी रास असणार आहे तुळा रास। तुळा राशीच्या लोकांनो, यावेळीची शारदीय नवरात्री तुमच्यासाठी कोणत्याही सौभाग्यापेक्षा कमी नाही। माता अंबेचं गजवाहन तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीची नवीन लाट घेऊन येणार आहे। माता महामायेच्या असीम कृपेने ह्या नवरात्रीत तुमच्या नशिबाचे तारे आधीपेक्षा जास्त प्रखर असतील। तुमच्या आयुष्यात असा सकारात्मक बदल होतील जे तुमच्या इच्छा पूर्ण करतील। माता दुर्गेचा आशीर्वाद तुमच्या घरावर आणि कुटुंबावर बरसेल आणि सुख समृद्धीचे नवीन दार उघडेल। जे लोक खूप काळापासून आरोग्याशी संबंधित समस्याशी झुंज घेत होते त्यांच्यासाठी ही नवरात्री जणू नवीन जीवन घेऊन येईल। माता राणीच्या कृपेने तुमच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल आणि मानसिक तणाव दूर होईल। ह्या पावन काळात तुळा राशीच्या जातकांना माता शैलपुत्रीचा विशेष आशीर्वाद मिळेल। हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात शांतता, स्थिरता आणि प्रगतीचा संचार करेल। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही नवरात्री तुमच्यासाठी धनवर्षाचा संकेत देत आहे। अडकलेली कामे पूर्ण होतील, अचानक लाभाच्या संध्या मिळतील आणि आर्थिक अडचणींशी झुंजत असल्यास जातकांसाठी हा काळ खूप फायदेशीर सिद्ध होईल। तुळा राशीच्या लोकांसाठी ही नवरात्र कोणत्याही सुवर्ण भेटवस्तूपेक्षा कमी नसेल। या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना मोठी डील किंवा कोणत्याही नवीन संधीचा फायदा मिळू शकतो। जे लोक सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते त्यांच्यासाठी हा काळ यशाचं दार उघडेल। व्यापार करणाऱ्या जातकांसाठी अचानक फायदा आणि प्रगतीचा योग बनत आहे। या काळात तुम्ही असे मोठे निर्णय घ्याल जे येणाऱ्या काळात तुमच्यासाठी खूप शुभ आणि फायदेशीर सिद्ध होतील। तुमची मेहनत आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व समाजात तुमची प्रतिष्ठा वाढवेल
आणि लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. माता दुर्गेच्या कृपेने तुमच्या घरात शुभ बातमी ऐकू येऊ शकते. कुटुंबात मंगल कार्याचा योग बनू शकतो आणि घर अंगण आनंदाने भरून जाईल. या नवरात्रीमध्ये तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणची यात्रा करू शकता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अधिक सकारात्मकता येईल. तुळा राशीच्या जातकांनो, ही नवरात्री तुमच्या आयुष्यात आनंदाचा खजिना उघडणार आहे. माता राणीच्या आशीर्वादाने तुमचा आनंद द्विगुणा होणार आहे. मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कन्याभोजन घाला आणि मातेच्या भजन कीर्तनात सामील व्हा. यावेळेस मातेचं गजवाहन तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश, समृद्धी आणि अपार आनंद देईल. यानंतरची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनो, या शारदीय नवरात्रीत माता अंबेचं गजवाहन तुमच्या घरात, अंगणात शुभता आणि समृद्धीचा अद्भुत संचार आणणार आहे. हा काळ तुमच्या आयुष्यासाठी खूप खास सिद्ध होईल, कारण माता गौरीच्या दिव्य कृपेने नवीन संधी आणि प्रगतीचे दार उघडणार आहे. तिच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबाचे तारे आधीपेक्षा जास्त चमकतील आणि एका नव्या सुवर्ण संधीची सुरुवात होईल. माता दुर्गेच्या 9 रूपांच्या कृपेने तुमच्या कुटुंबात सुख समृद्धीचं वातावरण तयार होईल. ज्या शुभ बातमीची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत होता, ती ह्या नवरात्रीत तुमच्या आयुष्यात घेऊन येत आहे. मेहनत आणि धैर्य आता रंग आणणार आहे. आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा दिसून येईल आणि जी कामे खूप काळांपासून थांबली होती, ती ह्या पावन काळात पूर्ण होतील. धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडतील आणि व्यवसाय किंवा करिअरमध्ये प्रगतीची शानदार शक्यता निर्माण होईल. माता दुर्गेचा आशीर्वाद तुम्हाला नवीन उंचीवर पोहोचवेल आणि आयुष्यात ते सुख देईल ज्यांची तुम्ही खूप काळापासून अपेक्षा करत होता. यावेळची शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यासाठी कोणत्याही सुवर्ण संधीपेक्षा कमी नसेल. जर तुम्ही आतापर्यंत करिअर किंवा वैयक्तिक समस्यांनी वेढले असाल तर निश्चित व्हा, कारण माता राणीचा आशीर्वाद त्या सर्व समस्यांवर उपाय घेऊन येत आहे. घर, कुटुंबात शांतता आणि आनंदाचं वातावरण तयार होईल आणि तुमच्या मनात एखाद्या मोठ्या मंगल कार्याची योजनाही आकार घेऊ शकते. या नवरात्रीत तुमचं मन धार्मिक कामांकडे अधिक आकर्षित होईल. तुम्ही पुण्यकर्मामध्ये निस्वार्थ भावनेने सामील व्हाल आणि त्याचं सकारात्मक फळ तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील. व्यापारी वर्गांसाठी हा काळ खूप फायदेशीर सिद्ध होईल. तुमच्या प्रयत्नांनी व्यवसायात जबरदस्त विस्तार होईल आणि देश-विदेशापर्यंत यशाची द्वारे उघडतील. भागीदारीत काम करणाऱ्या जातकांसाठी ही नवरात्री अतिरिक्त फायदा आणि प्रगती घेऊन येत आहे. नवरात्रीचे हे 9 दिवस तुमच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणि समृद्धीचे रंग भरतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ हातातून जाऊ देऊ नका, कारण हा तुमच्या आयुष्यातला नवीन दिशा आणि नवीन उंचीवर घेऊन जाणारा आहे. वृश्चिक राशीच्या देवींनो, या शारदीय नवरात्रीत माता अंबेचे गजवाहन तुमच्या आयुष्यात शुभता आणि सौभाग्याचा संचार करणार आहे. हा काळ तुमच्यासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नसेल. माता गौरीच्या दिव्य कृपेने तुमच्या सौंदर्य आणि सन्मान आणि आत्मविश्वासात अद्भुत वाढ होईल. गृहस्थ जीवनात सुखशांती कायम राहील आणि जीवनसाथीचं पूर्ण सहकार्य मिळेल. जर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कौटुंबिक किंवा वैवाहिक अडचण होती, तर ती आता माता दुर्गेच्या कृपेने दूर होईल. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ही नवरात्री प्रगती घेऊन येत आहे. तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. ज्या गृहिणी आहेत त्यांचा सन्मान अधिक वाढेल आणि घरात आनंदाचे नवीन प्रसंग येतील. वृश्चिक राशीच्या ज्येष्ठ आणि सेवानिवृत्त जातकांनो, या शारदीय नवरात्रीत माता अंबेचे गजवाहन तुमच्या आयुष्यात नवीन शांतता आणि समाधानाचा संचार करेल. हा काळ तुमच्यासाठी मनशांती आणि आध्यात्मिक प्रगतीचा अद्भुत योग घेऊन आला आहे. खूप काळापासून चाललेल्या चिंता आणि समस्यांचा अंत होईल आणि आयुष्याचा ह्या सुवर्ण टप्प्यात सुखशांतीच्या नव्या अध्यायाची सुरुवात होईल. कुटुंब आणि मुलांकडून तुम्हाला समाधानकारक बातमी मिळेल. घर, कुटुंबातील लोक तुमच्या मताला आणि अनुभवाला महत्त्व देतील
आणि तुमच्या मार्गदर्शनाने ते प्रगती करतील। तर तयार व्हा माता राणीच्या स्वागतासाठी। पूर्ण श्रद्धेने तिची आराधना करा। जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।